Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पूजा खेडकर यांचं संपूर्ण क्रिमिलियर नॉन क्रिमिलियरचं प्रकरण समोर आल्यानंतर आणि स्पेशली त्यांनी ज्या मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्वाचा जो संपूर्ण कोटा आहे यातून अप्लाय केल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन्स होत आहेत. कारण त्यांच्या आईचा जो पिस्तूल घेतलेला हातातला व्हिडिओ व्हायरल झाला. शेतकऱ्यांसोबतचा त्यांचा एक लँड डिस्प्यूट आहे, जमिनीचं प्रकरण आहे जुनं. मुळशीतल्या धारवली या गावामधलं, ज्या गावामधून मुंबई तकने तुमच्यापर्यंत नक्की त्या शेतकऱ्यांसोबत काय घडलं होतं ही बातमी आणलेली होती. त्या संदर्भात आता पोलिसांनी खेडकर कुटुंबियांना, स्पेशली मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकरांच्या आई आहेत, त्यांना नोटीस पाठवली आहे. ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती कारवाई सुरू झाली. सो आपण वन बाय वन जाऊ. आता मी ओमदीप नावाचा जो बाणेर स्थित ह्या खेडकर कुटुंबियांचा बंगला आहे त्याच्या बाहेर उभा आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्हाला माहिती की इथे वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई सुरू होती. अधिकारी येत होते आणि PMC असेल म्हणजे पुण्याची महानगरपालिका असेल किंवा त्यानंतर पोलीस असतील पुण्याचे, असं वेगवेगळ्या पातळ्यांवरती कारवाया सुरू आहेत. एक एक इथले आपण नोटीस बघू. आता गंमत अशी आहे की नोटीस इथे तुम्हाला का दिसतात तर त्याचं कारण आधी समजून घेऊ. ते कारण असं आहे की डे 1 पासून जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हापासून या घराला हे लॉक आहे. आता ज्या दिवशी पूजा खेडकरची आई म्हणजे मनोरमा खेडकर या इथे आल्या आणि इथे मी स्वतः उभा होतो, ज्यावेळी त्या माध्यमांवरती भडकल्या त्यावेळी मी इथे उभा होतो आणि त्या असं म्हणाल्या की माझ्या मुलीने जर आत्महत्या केली तर मी तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये टाकीन. त्यावेळी सुद्धा हे लॉक इथेच होतं. त्यानंतर मात्र जी गाडी आहे ती गाडी त्यांच्या ड्रायव्हरने पोलीस स्टेशनला म्हणजे चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला सबमिट केलेली आहे. पण त्या गाडीचे पेपर मात्र ते सबमिट केलेले नाहीत. कारण ट्रॅफिक पुण्याचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी नोटीस दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्या गाडीचे तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा सबमिट करा. पोलिसांना व्हेरीफाय करायचं होतं की गाडी कोणाच्या नावावर आहे आणि काय. साधारण असं दिसतंय आत्तापर्यंत गाडीने 21 वेळा वाहतुकीचे नियम मोडलेत. सो 21 वेगवेगळे चलन्स आहेत आणि जवळपास 26,500 रुपयांच्या जवळपास हा एकूण त्या गाडीवरती आत्तापर्यंतचा फाईन आहे. तो फाईन पोलिसांना चेक करायचा होता. MH12 आणि पुढे वॉटर 7,000 असा काहीतरी त्या गाडीचा नंबर आहे. आता आपण पहिली नोटीस काय ती बघू. ही नोटीस इथे चिटकवलेली आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या कार्यालयाने ही खेडकर यांना दिलेली नोटीस आहे. खेडकर मनोरमा दिलीप खेडकर नॅशनल हाऊसिंग सोसायटी यांना दिलेली आहे. ही नोटीस ही आत्ताची रिसेंट नोटीस आहे. ही नोटीस कशा संदर्भात आहे तर शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस. ही नोटीस जो व्हिडिओ समोर आलेला आहे मुळशीमधला, ज्या मुळशीमध्ये हे संपूर्ण प्रकरण घडलं, त्यांनी रिव्हॉल्वर काढली. अर्थात ज्यावेळी मुंबई तकने म्हणजे मी ज्यावेळी फोन केलेला होता दिलीप खेडकरांना, त्यांनी असं म्हटलेलं होतं की पिस्तल जी होती ती त्यांच्या कमरेला होती आणि त्याच्याकडे अधिकृत परवाना आहे. त्यांनी ती कोणावरती रोखलेली नव्हती असं त्यांनी म्हटलं. पण त्यानंतर आता नोटिसीमध्ये काय लिहिलं आहे तर मनोरमा दिलीप खेडकर ज्या या ठिकाणी राहतात आणि पुणे आयुक्त शहर कार्यालयाकडून म्हणजेच पुण्याचे जे CP आहेत पोलीस आयुक्त यांच्याकडून शस्त्र परवाना ह्यांनी जो मंजूर करण्यात आलेला आहे त्यांचा परवान्याचा तिथे नंबर आहे. हा सदर परवान्यावरती कार्यालयाच्या अभिलेखानुसार 25 बोर आणि स्कॉट पिस्तल, ज्या पिस्तलचा जे नंबर आहे तो तिथे आहे, त्याचं मॉडेल कोणतं ते लिहिलेलं आहे. या अग्निशस्त्राची नोंद आहे आणि त्यामुळे तुमच्या विरुद्ध पुणे ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलीस स्टेशन पौड इथे गुन्हा दाखल झालेला आहे. जो गुन्हा परवा एक नव्याने FIR लिहून घेण्यात आलेली होती संबंधित शेतकऱ्याकडून की ज्या शेतकऱ्याच्या बाजूने हे संपूर्ण रोखण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात आता आहे पुणे पोलीस इथे नोटीस चिटकवून गेलेले आहेत. खरं तर पोलीस आले होते, त्यांनी बघितलं घराला लॉक आहे आणि या घरामध्ये कुणीच नाही आहेत. त्यामुळे मनोरमा खेडकर नक्की आहेत कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न ज्यावेळी होतोय त्यावेळी असं होतं की त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. मग त्या नक्की कुठे आहेत. कारण 3 दिवसापूर्वी त्या इथेच होत्या, लॉक लावलेलं आतूनच होतं पण त्या इथे होत्या. आता ते इथे नाही आहेत. हे घर कुणी म्हणजे हा दरवाजा वगैरे कोणी उघडत नाहीत. पण 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे त्यांची गाडी त्यांच्या ड्रायव्हर येऊन सबमिट केलेली आहे ज्या गाडीवरती चालत आहेत. दुसरं म्हणजे तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात 10 दिवसात खुलासा मागितला आहे. 10 दिवसात खुलासा नाही दिला हा शस्त्र परवाना त्यांचा कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असं पुणे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे. इथे हीच नोटीस परत लावण्यात आलेली आहे. फक्त ती जरा लॅमिनेट करून लावण्यात आलेली आहे कारण पाऊस पडत असल्यामुळे इथे चिटकवलेली नोटीस निघून गेलेली आहे. आता ही जी नोटीस लावली आहे याच्याच जागी काल PMCने एक नोटीस लावलेली होती. PMCने नोटीस कशा संदर्भात लावलेली होती तर हे तुम्हाला दिसत असेल. हा आहे संपूर्ण फुटपाथ, जवळपास 4 फुटांचा वगैरे हा फुटपाथ असेल
आडवा संपूर्ण 4 फुटांची जी रुंदी असेल त्यातला निम्मा म्हणजे 2 ते 2.25 फुटापर्यंत या बंगल्याच्या मुख्य भिंतीच्या बाहेर हे गार्डन करण्यात आलेलं आहे. बेसिकली याला सुशोभीकरण किंवा ब्युटिफिकेशन आपण याला असं म्हणू. हे गार्डन इल्लिगली करण्यात आलेलं आहे. दिस इज इन्क्रोचमेंट म्हणजे याला अनधिकृत पद्धतीने केलेलं हे गार्डन आहे. आणि जरी ते बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी केलेलं असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भात कोणताही पालिकेकडून परवाना घेण्यात आलेला नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवाना घेणं वगैरे लांब राहिलं, पण ही रस्त्याच्या बाजूचा असलेला बफरिंग स्पेस आहे, हा फुटपाथ आहे, हा लोकांना चालण्यासाठी म्हणजे जो असतो रस्त्याच्या बाजूला जो आपला फुटपाथ असतो तो चालण्यासाठी जी स्पेस आहे त्यातली निम्मी स्पेस पण या बंगल्याने फक्त ऑक्युपाय केलेली आहे. त्यामुळे लोकांना चालण्यासाठी इथून त्रास होतो. ज्यावेळी PMCच्या आयुक्तांना विचारण्यात आलं त्यांनी याची रेकी केली आणि अर्थात त्यांनी 7 दिवसात हे ते तुम्ही काढून घ्या आणि नसेल काढणार त्याच्यावरती पालिकासुद्धा कारवाई करणार असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या 3 पद्धतीने एकीकडे PMCने हे अनधिकृत याच्यावरती कारवाई करणार सांगितले, त्या संदर्भात 7 दिवसात त्यांना आता क्लॅरिफिकेशन द्यायचं. दुसरं महत्त्वाचं, पिस्तूल काढलेली होती, व्हिडिओमध्ये ती दिसते. जरी खेडकर म्हणत असले की ती कोणाच्या दिशेने पॉईंट आउट केलेली नाही तरी सुद्धा ती काढलेली आहे. त्यांनी थ्रेटन करायचा प्रयत्न केला आहे आणि IPC 504, 506, 504, 506 ज्याला क्रिमिनल इंटिमिडेशन आपण असं म्हणतो ते त्या संपूर्ण प्रकरणात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या अंतर्गत आता त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हटलं आपला जो शस्त्र परवान्यासंदर्भातला ॲक्ट आहे म्हणजे आर्म्स ॲक्ट त्याचं ते व्हायोलेशन आहे, त्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावरती आता मनोरमा खेडकर यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणात कारवाई होणार असल्याचं क्लिअर होतं. त्यामुळे एक म्हणजे पुणे पोलीस कमिशनरकडून कारवाई, दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस SP पंकज देशमुख यांनी लिहून घेतलेली ती FIR, जे FIR मध्ये सांगितलं की ते पिस्तूल आहे आणि हे सगळं आहे, ती एक कारवाई. तिसरी PMCची ही एन्क्रोचमेंटबद्दलची कारवाई. चौथी पुणे वाहतूक पोलिसांनी जी कारवाई जी ते ऑडीवरती अँबर लॅम्प वगैरे बसवलेला होता ते आता तो काढून घेतलेला दिसतोय. ते महाराष्ट्र शासनाचा स्टिकर आहे त्या गाडीवरचा काढून घेतलेला दिसतोय. या 4 कारवाया. आणि याच्या व्यतिरिक्त आजवर जी काही संपत्ती आहे ज्या काही संपत्तीचं तुम्ही ते ॲफिडेव्हिट वगैरे सगळं भरलेलं आहे त्या संदर्भातली अँटी करप्शन ब्युरो सुद्धा चौकशी करणार आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये उरतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा या व्हिडिओच्या, इतकं सगळं घडलं, इतके वर्ष हे सगळं होत होतं, यंत्रणा करत काय होत्या? म्हणजे ज्यावेळी तो शेतकरी पौड पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलेला होता त्याने पोलिसांना तो व्हिडिओ दाखवला की हे बघा खरंच असं घडलेलं आहे. त्यावेळी मनोरमा खेडकर यांची कंप्लेंट लिहून घेण्यात आली, याची पण क्रॉस कंप्लेंट लिहून घेण्यात आली, पण त्यामध्ये पिस्तूलचा FIR मध्ये उल्लेख नाही करण्यात आला त्या स्टेटमेंटमध्ये. मग प्रशासन इतके दिवस करत काय होतं, पोलीस सुद्धा करत काय होते, हे प्रश्न उपस्थित होणं मला असं वाटतं अगदी स्वाभाविक आहे. आता हे झाल्यानंतर सगळ्यांना जाग येणं आणि सगळ्यांनी मग नोटिसा पाठवणं, मग हळूहळू कारवाई करणं आणि मग एक एक प्रकरणात या सगळ्यामध्ये पुढे जाणं, तर ह्या फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून सगळं मला असं वाटतं दिसतं. आणि याच्या व्यतिरिक्त पूजा खेडकर यांना ट्रिब्युनलने पाठवलेली नोटीस असेल किंवा लाल बहादूर शास्त्री मसुरीची जी इन्स्टिट्यूट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याची नोटीस असेल किंवा दिल्लीकडून पूजा खेडकर यांना जे आता एक सिंगल मेंबर कमिटी स्थापन करण्यात आली, एक सदस्य समिती जिला संपूर्ण रिपोर्ट सबमिट करायचा आहे ती असेल, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती कारवाया आता होणार आहेत. आणि या संपूर्ण कारवायांना खेडकर कुटुंबियांना इन्क्लुडिंग 3 खेडकर्स म्हणजे मनोरमा खेडकर, पूजाची आई, पूजा खेडकर स्वतः IAS प्रोबेशनरी अधिकारी आहेत त्या, आणि दिलीप खेडकर जे याच्या आधी सनदी अधिकारी राहिलेत, आता सध्या ते एक स्वतः राजकीय व्यक्तिमत्व आहेत, पॉलिटिशियन आहेत. अशा तिघांना यातल्या वेगवेगळ्या कारवायांना सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं, काय घडलं पाहिजे, काय घडायला हवं होतं आणि आत्ता या सगळ्याबद्दल तुमचं मत काय, मुंबई तकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार वाबळे, थेट पुण्यावरून मुंबई तक.